जलस्रोत बळकटीकरण व शाश्वतीकरण कार्यशाळेच्या नंदुरबार येथे समारोप संपन्न। केंद्र शासन, राज्य शासन, जिल्हा परिषद व नवनिर्माण सर्व समाज हितार्थ संस्था नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने नंदुरबार तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये पिण्याच्या पाण्याचे स्रोत बळकट राहावे, त्यांचे संरक्षण, त्यांच्या वाढीसाठी उपचार पद्धती, त्यांच्या सुरक्षा, भूजल संदर्भातील कायदे या संदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी 2 दिवसीय प्रशिक्षण हॉटेल DSK नंदुरबार येथे संपन्न झाले। जिल्हाभरात होत असलेल्या या कार्यक्रमाचे आयोजन संदर्भात मार्गदर्शन नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री श्रावण कुमार साहेब, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक विवेक गुंड सर यांचे लाभले। यामध्ये नंदुरबार तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक, ग्राम पाणी पुरवठा स्वच्छता समितीचे महिला सदस्य उपस्थित होते। अध्यक्षस्थानी नंदुरबार पंचायत समितीचे गट विकास अधिकारी जयवंत उगले सर, सुनील पाटील, योगेश कोडपकर, राजेश इशी, सुलभा महिरे होत्या। 2 दिवसीय कार्यशाळेचे पाण्याचे स्रोत आणि त्यांचे महत्त्व, स्रोत शाश्वतता, स्रोत व्यवस्थापनाची सद्यस्थिती, समुदाय आधारित स्रोत बळकटीकरण, भूजल पुनर्भरणाचे महत्त्व, पाण्याचे अंदाजपत्रक प्रक्रिया, भूजल पुनर्भरणाचे महत्त्व इत्यादी विषयावर तज्ञ प्रशिक्षक राजेश इशी, रवी गोसावी, सीमा पाडवी, कचरू अहिरे, संजय वडवी, राकेश वडवी यांनी मार्गदर्शन केले। जिल्हा परिषद नंदुरबार, पंचायत समिती नंदुरबार व नवनिर्माण सर्व समाज हितार्थ संस्था नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने नंदुरबार येथील हॉटेल DSK सभागृहात कार्यक्रम पार पडला। या कार्यशाळेत 12 ग्रामपंचायतमधील 60 प्रशिक्षणार्थ्यांचा समावेश होता। या कार्यशाळेसाठी गट विकास अधिकारी जयवंत उगले, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कार्यक्रम अधिकारी, क्षमता बांधणी तज्ञ सुनील पाटील, योगेश कोडपकर यांचे मार्गदर्शन लाभले। ग्राम आरोग्य, पोषण व पाणी पुरवठा स्वच्छता समितीतील प्रत्येक ग्रामपंचायतमधील 5 सदस्य उपस्थित होते। समारोप कार्यक्रम प्रसंगी कोपर्ली येथील सरपंच विनोद वानखडे यांची प्रतिक्रिया केली। होऊन गेलेली असतात आणि त्याच्यानंतर पुरुष मंडळी जागा होत असतो, तर पाण्याच्या वापरात महिलांचं खूप मोठं योगदान आहे। या ठिकाणी बसलेल्या महिलांनी खरं तर त्याचा वापर केला आणि आता जे काही बोलून गेल्या त्यांची करण्याची इच्छा खूप असते। तर मी सरपंच बांधवांनाही विनंती करेल की आपण गावातले एक प्रमुख घटक आहात, ग्रामसेवक असतील, सरपंच असतील, ग्रामपंचायतीचे सदस्य असतील, यांनी जर सर्व ग्रुप एकत्र घेतला आणि तुमच्यासारख्या अशा वर्गाताईंची जर खरंच मदत लाभली, अंगणवाडी सेविकांची मदत लाभली, तर या प्रशिक्षणाचा फायदा आपल्या गावाच्या विकासासाठी आपण निश्चित करू शकतो। अगदी 2 दिवसापासून पोटतिडकीने ताई देखील आपल्याला शिकवत होत्या, अनेक काही महत्त्वाचे मुद्दे होते। मी देखील या कार्यक्रमाला आवर्जून याच्यासाठी उपस्थित होतो की जे काही ठळक मुद्दे आहेत ते आपल्याला कळत नाही किंवा सुचत नाही, तर त्याचं जर प्रशिक्षण आपल्याला भेटलं तर जन्मजात कुठे हुशार नसतो, प्रत्येक माणसाला घडण्यासाठी अगोदर शिकावं लागतं आणि विद्यार्थी दशेपासून तर वयस्कर दशेपर्यंत माणसाने शिकलं पाहिजे, कारण शिक्षणातूनच हे सर्व मुद्दे पुढे येत असतात आणि गाव विकासाचे सर्वच मुद्दे आपल्याला महत्त्वाचे ठरत असतात। म्हणून प्रत्येक गोष्ट आपण शिकली पाहिजे आणि शिकण्यात कुठलीही कमतरता आपल्या नसावी किंवा आपण त्या गोष्टीचा विचार करू नये। अनेक लोकांना वाटतं की हे मला माहिती आहे, हे मला कळतं, म्हणून काही लोक प्रशिक्षणाला येत नाही। परंतु ज्यावेळेस आपण ग्राउंडवर किंवा फील्डवर काम करत असतो त्यावेळेस या सगळ्या गोष्टी आपल्याला भेडसावत असतात। जल जीवन मिशनच्या खूप महत्त्वपूर्ण अशा योजना आहेत, याचं जर बारकाईने प्रत्येक सरपंचांनी, ग्रामसेवकांनी कटाक्षाने जर काम केलं तर आपल्या गावासाठी आपण काहीतरी देणं लागतो आणि आपण काहीतरी केलं याचे निश्चित येणाऱ्या काळात आपल्याला समाधान लाभेल। कारण आज जी योजना शासनाने आपल्याला आखून दिली आहे तिला 5 वर्षात पूर्ण करायची आणि ज्यांनी ही योजना 5 वर्ष पूर्ण केली त्याच्या पडद्यानं 50 वर्ष भेटणार आहेत। परंतु ज्यांनी ती 5 वर्षात ज्यावेळेस पूर्ण नाही केली तर येणाऱ्या काळात त्याचं नुकसान देखील त्या गावाला सोसावं लागणार आहे, कारण त्यावेळेस त्याच सरपंचाचं नाव खराब होणार आहे की ज्यांनी 5 वर्षात जर ही योजना व्यवस्थित केली असती तर आज गावाला या भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागलं नसतं। कारण हा निधी शासन फक्त या 5 वर्षात देणार आहे आणि येणाऱ्या पुढच्या 20 वर्षापर्यंत पाण्यासाठी कुठलाही पैसा शासन खर्च करू इच्छित नाही। याचा अर्थ शासनाने जे काही जागतिक बँकेकडून कर्ज घेऊन ही योजना अंमलात आणलेली आहे आणि ही योजना पारदर्शकपणे राबवण्याचं काम जसं शासनाचं आहे त्याच पद्धतीने तिला पारदर्शकपणे खरं मूर्त स्वरूप देण्याचं काम आपलं आहे। कारण शासनाचा पैसा आपल्याकडे वर्ग करण्यात आलेला आहे आणि तो जरी कॉन्ट्रॅक्टरच्या हातात असला तरी त्याच्याकडनं काम परिपूर्ण करून घेण्याची जबाबदारी गावकऱ्यांची, सरपंचांची, ग्रामपंचायत सदस्यांची आणि तुमच्या आमच्या सारख्या सर्वच प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थींची खऱ्या अर्थाने आहे। म्हणून मी तुम्हाला सर्वांना एकच विनंती करेन, जे प्रशिक्षणार्थी या ठिकाणी देत आहात ते आत्मसात करा, गावात जाऊन त्याचं इम्प्लिमेंटेशन करा, गावकऱ्यांनाही सोबत घ्या आणि जर गावातल्या लोकांनी एकत्रित सहभाग नोंदवला तर ज्या काही मूलभूत गरजा आहेत, स्वच्छता असेल, आरोग्य असेल, पिण्याचं पाणी असेल, गावातलं सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन असेल, मल निस्सारण असेल, या सर्व गोष्टी करण्यास जर आपण सक्षम ठरलो तर निश्चित चांगलं सुदृढ गाव आपण तयार करू शकतो आणि त्या गोष्टी घडण्यासाठी